नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की विभक्ती जो प्रकरण आहे ते संपवलेलं होतं. आता विभक्ती या प्रकरणावर पोलीस भरतीला ज्या मागच्या प्रश्नपत्रिका आहेत त्याला जे आलेले प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण आपण बघणार आहोत. बघा यामध्ये जो पहिला प्रश्न आहे, कुंकू या शब्दाचे सामान्य रूप कोणते? बघा काय विचारलंय, कुंकू या शब्दाचे सामान्य रूप कोणते? तर आता बऱ्याच सामान्य रूप करताना लक्ष द्या. तर यामध्ये काय होतंय, बरेच जण म्हणते आता तुम्हाला एखादा विभक्तीचा प्रत्यय जोडून पाहावा लागल. ठीक आहे, आता बरेच सध्या उन्हाळ्याचा सीझन आहे, तुम्ही बऱ्याच वेळेस म्हणता की कुठं जायचंय, कुंकाला जायचंय, बरोबर आहे की नाही? आता कुंकाला, ठीक आहे, आता या कुंकाला जायचं म्हटल्यानंतर तू त्याचं सामान्य रूप यामध्ये ला हा विभक्ती प्रत्यय, तू त्यामधला ला काढून टाकशील दादा आणि उरलंय काय, कुंकाल. म्हणजे कुंका हे याचं सामान्य रूप आहे. हा जागेवर प्रश्न चुकल्या जाईल. तर कुंकू या नामाचं सामान्य रूप कुंका होत नाही, हे डोक्यात ठेव दादा. याचं जे सामान्य रूप होतं ते होतं कुंकवा. काय होतं? कुंकवा. डोक्यात ठेवायचंय, हा बऱ्याच वेळेस आलेला प्रश्न आहे आणि चुकण्याचे चान्सेस जास्त आहे, डोक्यात ठेवा. कुंकवा हे कुंकू या नामाचं होणार सामान्य रूप आहे. ठीक आहे, कुंकू या नामाचं सामान्य रूप काय होईल? मग कुंकवा होईल. पहिला प्रश्न डोक्यामध्ये आला. आणि सामान्य रूप म्हणजे काय तर डोक्यात ठेवा, शिकवलंय पहिलं, बरोबर आहे की नाही? विभक्ती भाग 1 या लेक्चर मध्ये सामान्य रूप कशाला म्हणायचं ते सांगितलेलं आहे. कशाला म्हणायचं दादा? तर डोक्यात ठेव, विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या रूपात जे बदल होतो त्याला म्हटलं आता सामान्य रूप. म्हणजे विभक्ती प्रत्यय जर तो काढून टाकला आणि त्यामध्ये जे उरतंय ते राहतंय सामान्य रूप. ठीक आहे, आता एखादं म्हणाल इथं सामान्य रूपच नव्हतं, ठीक आहे, तर तुला काय करावं लागल, एखादा प्रत्यय जोडून एखादा अर्थपूर्ण शब्द तयार करावा लागल, तेव्हा तुला त्याचं काय मिळणार, सामान्य रूप मिळणार. ठीक आहे, आता इथं कुंकाला न म्हणता आपण काय म्हणणार, कुंकवाला म्हणणार. काय म्हणणार? कुंकवाला. मग यातला ला हा जो विभक्ती प्रत्यय तो काढून टाकल्यावर काय उरणार दादा? तर कुंकवा उरणार. म्हणून कुंकू या नामाचं सामान्य रूप काय होईल? कुंकवा होईल. ठीक आहे, पहिला प्रश्न कळाला. चला समोरचा दुसरा प्रश्न सांगतोय. डोक्यामध्ये राहिला असेल, कुंकू या नामाचं सामान्य रूप काय होतं तर कुंकवा होतं. बऱ्याच वेळेस येतो प्रश्न, डोक्यात ठेवायचा आहे. चला समोरचा प्रश्न, शिक्षकांनी वर्गात सुरेशला शाबासकी दिली. प्रश्न काय आहे? डोक्यात ठेव दादा. शिक्षकांनी, बरोबर आहे, वर्गात सुरेशला शाबासकी दिली. यामधलं त्यांनी काय विचारलंय, अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप ओळखा. अधोरेखित केलेला शब्द कुठला आहे तर शिक्षकांनी हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि याचा आपल्याला विचारलंय सामान्य रूप. तर यासाठी काय करणार दादा, तू लक्षात ठेव, यामध्ये तू काय पाहणार की विभक्ती प्रत्यय कुठला आहे, कुठला आलाय, नि हा विभक्ती प्रत्यय आलाय. कोणता आलाय तर नि हा विभक्ती प्रत्यय. ठीक आहे, आणि नि हा कुठला विभक्ती प्रत्यय हेही सांगतो, त्या अगोदर सांगतो. नि हा काय तर विभक्ती प्रत्यय. आता हा नि हा विभक्ती प्रत्यय काढून टाकल्यानंतर काय उरू राहिलं, इकडे लक्ष दे दादा. इथं उरतंय शिक्षका. काय उरतंय? शिक्षका. डोक्यामध्ये ठेव, बरोबर आहे की नाही? इथं अनुस्वार दिसतोय तोही महत्वाचा आहे. तो जर नुसतं शिक्षका, दोन्ही पर्याय राहणार त्याच्यात. ठीक आहे, जसे फक्त विभक्ती प्रत्यय काढून टाकायचा, जे उरतं ते काय उरतंय, सामान्य रूप. तीनदा सांगतोय दादा, डोक्यामध्ये ठेव. ठीक आहे, मग याचं शिक्षकांनी, याच्यातलं सामान्य रूप काय असणार आहे? शिक्षका असणार आहे. ठीक आहे, यामधलं सामान्य रूप काय असणार आहे? शिक्षका. आणि इथं नि हा काय तर विभक्ती प्रत्यय. विभक्ती प्रत्यय कुठला आहे? नि आहे. कोणता आहे विभक्ती प्रत्यय? नि. आणि हा नि जो विभक्ती प्रत्यय आहे तो आहे तृतीय विभक्तीचा दादा. कोणत्या विभक्तीचा? तृतीया. ठीक आहे, आपल्याला एवढंच विचारलं होतं, शिक्षकांनी या शब्दाचा सामान्य रूप कुठलं आहे यामध्ये आलेलं. तर यामध्ये डोक्यात ठेवायचंय कुठलं आहे सामान्य रूप तर शिक्षका हे सामान्य रूप आहे. कोणतं आहे? शिक्षका. आणि विचारलं याला विभक्ती प्रत्यय कुठला तर नि हा विभक्ती प्रत्यय. ठीक आहे, याची विभक्ती विचारली तर याची विभक्ती येणार दादा तृतीया. कोणती येणार? तृतीया येणार. ठीक आहे, परंतु यामध्ये जर तुला कारकार्थ विचारला तर बरेच जण उत्तर काय देतील तर करण देतील. काय देतील? करण. करण हे यामधला कारकार्थ राहणार नाही, डोक्यामध्ये ठेवा. करण हा कारकार्थ राहील का? नाही, कारण की डोक्यात ठेवा, देणारे कोण आहे तर शिक्षक आहे. म्हणजे हे हा शब्द इथं कर्ता म्हणून आलाय. काय म्हणून आलाय?
कर्ता म्हणून आलाय. जरी याची विभक्ती तृतीया असल तरी याचा कारक अर्थ करण नाहीये. काय आहे? करण आहे का? नाहीये. डोक्यात ठेवा, याचा कारक अर्थ आहे कर्ता. ठीक आहे. विभक्ती जरी तृतीया असली तरी याचा कारक अर्थ विचारला तर काय येणार आहे? कर्ता येणार आहे. डोक्यामध्ये ठेवा. ठीक आहे. काय येणार आहे? कर्ता. इथं समजला असेल. ठीक आहे. समोरचा प्रश्न, हा प्रश्न सर्वांना समजला असेल. चला बघा समोरचा प्रश्न. एक एक सांगतोय दादा. हे सगळे जे प्रश्न आहे पोलीस भरतीला ऑलरेडी आलेले, त्याच विश्लेषण देते. आता बऱ्याच जणांना वाटण पर्याय का नाही घेतले. ठीक आहे. आता पर्याय घेऊ नये ते सांगणारे पर्याय न घेता चला समोरचा प्रश्न. राजा घोड्यावर बसून निघाला. राजा घोड्यावर बसून निघाला. अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप ओळखायचे. काय ओळखायचे? ठीक आहे. अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप ओळखा. ठीक आहे. तर मग यामध्ये काय की इथंही सामान्य रूपच ओळखायचंय. तर मग यामध्ये आता एखादा म्हणून र हा प्रत्यय आहे का? नाही दादा. इकडे लक्ष दे. हा शब्द आहे घोड्यावर. काय आहे? घोड्यावर. आता यामध्ये लक्षात ठेवायचंय जसं विभक्ती प्रत्यय जे आहे बरोबर आहे, म्हणजे अक्षर जशी विभक्तीचं काम करते तसं जे शब्दयोगी अव्यय ही सुद्धा काय करतात? डोक्यामध्ये ठेव. शब्दयोगी अव्यय सुद्धा काय करतात? विभक्ती प्रत्ययाचं काम करतात. कोणते? शब्दयोगी अव्यय. मग यामध्ये आता कुठला प्रत्यय आहे? तर वर हा जो शब्द आहे हा शब्दयोगी अव्ययाचं काम करतो. कोणता शब्द? वर. आणि वर या शब्दाची जात काय आलेली? लक्ष द्या. मुळात वर या शब्दाची जात जी आहे क्रिया विशेषण आहे. कोणती दादा? क्रिया विशेषण. डोक्यात ठेव. कोणती जात आहे? क्रिया विशेषण. काही बोंबलायचं नाही. वर खाली मागे पुढे या शब्दांची जेव्हा तुला जात विचारली जाईल तेव्हा तू उत्तर काय लिहिणार? क्रिया विशेषण लिहिणार. काय लिहिणार? क्रिया विशेषण. ठीक आहे. परंतु यामध्ये हा शब्द काय झालाय तर डोक्यामध्ये ठेव, नामाला जोडून आलाय. काय जोडून? नामाला जोडून आलाय. ज्यावेळेस वर खाली मागे पुढे हे शब्द नामाला जोडून येतील त्यावेळेस डोक्यात ठेवायचे त्याची जात राहणार शब्दयोगी अव्यय. कोणती राहणार? शब्दयोगी अव्यय. आणि शब्दयोगी अव्यय काय करतात तर ते विभक्तीचं सुद्धा काम करतात. म्हणून यामध्ये वर हा काय? शब्दयोगी अव्ययाचा प्रत्यय. ठीक आहे. मग आता हा वर जर तू प्रत्यय काढून टाकला तर यामध्ये उरतय काय? तर डोक्यात ठेव, याच्यावर उरतय घोड्या. काय उरतय? घोड्या. मग घोड्यावर या शब्दातील सामान्य रूप काय राहणार आहे दादा? घोड्या हे राहणार आहे. काय राहणार आहे? घोड्या हे राहणार आहे. ठीक आहे. कळालं असेल. ठीक आहे. आणि यामधला मूळ शब्द होता घोडा. मूळ शब्द काय होता? घोडा. घोडा हे मूळ रूप, घोडा हे सामान्य रूप आणि घोड्यावर हे विभक्ती रूप आहे दादा. कोणतं आहे? घोड्यावर. आणि कुठला प्रत्यय लागला? आता वर हा लागलाय. आणि कुठला आहे तो? शब्दयोगी. ठीक आहे. कुठला आहे? म्हणजे याला म्हणतात विभक्ती प्रतिरूप शब्दयोगी अव्यय प्रत्यय. कुठला? विभक्ती प्रतिरूप शब्दयोगी अव्यय प्रत्यय असं त्याला म्हटलं जातं दादा. चला कळालं असेल. चला समोरचा भाग. एक एक प्रश्न समजून सांगतोय. समोरचा प्रश्न आहे दादा. लक्ष द्या. सिंहाला 4 पाय असतात. सिंहाला किती पाय असतात? 4 पाय असतात. ठीक आहे. यामध्ये काय विचारलंय? सिंहाला या शब्दाखाली अधोरेखित आहे. अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप कोणते? ठीक आहे. इथंही सामान्य रूपच ओळखायचंय. शब्द कोणता आहे दादा? लक्ष दे. सिंहाला आहे. कोणतं आहे? सिंहाला हा शब्द आहे. आता यामध्ये जर पाहिलं आपण सिंहाला या शब्दामध्ये मूळ शब्द काय आहे तर सिंह आहे. मूळ शब्द काय आहे? सिंह आहे. ठीक आहे. आणि यामध्ये ला हा लागलेला विभक्ती प्रत्यय आहे. कोणता आहे? ला हा विभक्ती प्रत्यय. परंतु हा ला हा विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी सिंह या नामाच्या रूपामध्ये बदल झाला. काय झाला? सिंहा झालं. काय झालं? सिंहा. मग सामान्य रूप काय येईल दादा? तर सिंहा येईल. काय येईल? सिंहा येईल. डोक्यात ठेव. विभक्ती प्रत्यय काढून टाकायचा. जे उरतं ते काय उरतंय? सामान्य रूप उरतंय. मग इथलं सामान्य रूप काय आहे? सिंहा हे सामान्य रूप आहे. काय आहे? सिंहा हे काय? सामान्य रूप. यामध्ये लक्ष द्या. आता या सिंहाला या शब्दाची विभक्ती तुम्ही जर डोक्यामध्ये घेतली, आता कोणी म्हणेल याची विभक्ती द्वितीय आहे. द्वितीय याची विभक्ती नाहीये दादा. याची विभक्ती जर विचारली तर डोक्यात ठेवा याची विभक्ती आहे चतुर्थी. काय येणार? चतुर्थी. याची विभक्ती विचारली तर काय येणार? चतुर्थी दादा. डोक्यामध्ये ठेव. कारण की डोक्यात ठेवायचंय की
सलाते आणि सलानाते हे प्रत्यय जेव्हा कर्माला प्रत्यक्ष कर्मालाच लागतील त्याच वेळेस त्याची विभक्ती द्वितीय, बाकी कोणत्याही ठिकाणी जोडून आले हे प्रत्यय तर त्याची विभक्ती काय मानणार तू? चतुर्थी मानणार दादा. ठीक आहे, चला. त्यानंतर जर इथं विचारलं पाय या शब्दाची विभक्ती काय, तर डोक्यामध्ये ठेवा पाय या शब्दाची विभक्ती येणार प्रथमा. काय येणार? प्रथमा. आणि याचा कारक विचारला तर याचा कारक येणार कर्ता. परंतु चार या शब्दाची जर बरोबर आहे विभक्ती विचारली तर याची विभक्ती काय? प्रथमा येणार. पण हा उपपदार्थ आहे. काय? उपपदार्थ. आणि हा उपपदार्थामध्ये येणार. चार हे काय येणार? उपपदार्थामध्ये येणार. ठीक आहे, एवढं सगळं ते आपण नंतर पाहणार आहोत समोरच्या भागामध्ये. ठीक आहे, चला समोरचा भाग हे कळाला असेल. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला शेअर करत चला. त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि इतरांना सुद्धा शेअर करत चला. चला समोरचा प्रश्न आहे, पाऊस या शब्दाचे सामान्य रूप कोणते? बऱ्याच वेळेस आलेला प्रश्न आहे दादा. पाऊस या नामाचे सामान्य रूप काय होते? बरोबर आहे की नाही? तू गाणं म्हणतो ना, ये रे पावसा तुला देतो पैसा. बरोबर आहे, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. बरोबर आहे की नाही? आता यामध्ये गाणं तर तू लहानपणापासून म्हणत आला, त्याच्यात काय प्रश्न नाही. तू ज्या वेळी तू या गाणं म्हटलं, बरोबर आहे की नाही, पहिला तर तू म्हणायच्या अगोदर पाऊस आलाच नाही आणि ज्या वेळेस पाऊस चालला असेल तू म्हणला तो पाऊस जोरात चालू झाला दादा. ठीक आहे, चला द्या लक्ष. पाऊस या शब्दाचे सामान्य रूप कोणते? तर डोक्यात ठेवायचंय मूळ रूप आहे पाऊस. कोणतं आहे? पाऊस. आता या पाऊस या बरोबर आहे की नाही? तर यामध्ये आता तुला माहितीये, तू म्हणतो ना मी पावसात भिजलो. कशात भिजलो? पावसात. नाही तर तुला गाणं आठवतं. बरोबर आहे ना? किंवा एखादी कविता एखादा शेर आठवतो. बरोबर आहे की नाही? कळतंय? एखादा शेर आठवतो. बरोबर, कुठंतरी ऐकलेलं आहे. तिला पाऊस आवडतो. बरोबर आहे, तिला पाऊस आवडतो आणि मला पावसात भिजलेली ती आवडते. ठीक आहे, पावसात भिजलेली म्हणजे यामध्ये काय? पावसात हा शब्द आला. कोणता आला? पावसात. मग यामध्ये पावसात या शब्दामध्ये त हा काय? विभक्ती प्रत्यय. मग हा जर तू काढून टाकला तर उरलं काय? पावसा उरलं. काय उरलं? पावसा. म्हणजे इथं सामान्य रूप काय येणार? तर पावसा येणार. काय येणार? पावसा. ठीक आहे, आणि त हा विभक्ती प्रत्यय आणि हा कोणत्या विभक्तीचा आहे दादा? तर तो आहे सप्तमीचा. कोणत्या विभक्तीचा आहे? सप्तमी विभक्तीचा हा प्रत्यय. ठीक आहे, आला डोक्यामध्ये? कोणत्या विभक्तीचा आहे? सप्तमी विभक्तीचा हा प्रत्यय. आणि याचा कारक अर्थ विचारला तर याचा कारक अर्थ येणार अधिकरण. काय येणार? अधिकरण. म्हणजे कुठं भिजायला आवडतं? तर पावसात भिजायला आवडतं. बरोबर आहे की नाही? तर मग त हे काय झालं इथं? अधिकरण. म्हणजे एक स्थळ म्हणून आलेलं आहे. काय म्हणून आलेलं आहे? स्थळ म्हणून. ठीक आहे, चला हाही प्रश्न काय आला असेल. समोरचा प्रश्न, वाऱ्याहून चंचल मन असते. वाऱ्याहून चंचल मन असते. बरोबर आहे. मनाचं काय? बरोबर आहे, मन हे चंचल असतं. हे स्थिर असतं का? नाही राहत. बरोबर आहे की नाही? मग वाऱ्याहून चंचल मन असते. ठीक आहे, मग यामध्ये काय विचारलं? वाऱ्याहून. ठीक आहे, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. मग अधोरेखित केलेला शब्द आहे वाऱ्याहून. ठीक आहे, याची काय काय ओळखाय सांगितलं? विभक्ती. ठीक आहे, आता लक्ष द्या यामध्ये वाऱ्याहून. ठीक आहे, हा जो शब्द आहे याच्यात ती काय विचारली आपल्याला? विभक्ती विचारली. आता तुला माहितीये जिथं जिथं ऊन प्रत्यय येईल त्याची विभक्ती कोणती असती? पंचमी असती. कोणती असती? पंचमी. आता पंचमी जी विभक्ती आहे, ठीक आहे, या पंचमी विभक्तीचे एक वचनातले आणि अनेक वचनातले दोन्ही प्रत्यय काय आहेत? सारखेच आहे. म्हणजे एक वचनातही ऊन प्रत्यय आहे आणि अनेक वचनातही ऊन प्रत्यय. ठीक आहे, यातलं मूळ रूप जर विचारलं तर डोक्यात ठेव दादा वारा आहे. ठीक आहे, याचं सामान्य रूप विचारलं तर डोक्यात ठेव वाऱ्या आहे. काय आहे? वाऱ्या. हे काय झालं? सामान्य रूप. दोन्ही डोक्यात ठेवा, प्रत्येकाचं सांगतोय. ठीक आहे, आणि याचा कारक अर्थ जर विचारला, ठीक आहे, तर कारक अर्थ येणार याचा अपादानच दादा. काय येणार? अपादान. ठीक आहे, याचा कारक अर्थ काय येणार आहे? अपादान. हाही प्रश्न समजलेला असेल. चला समोरचा प्रश्न,
सॉरी, त्याच्यातला हा प्रश्न इरेज झालेला आहे, त्यामुळे समोरचा तिकडला प्रश्न घेऊ डायरेक्ट. चला द्या लक्षात. यामध्ये 8 नंबरचा जो क्वेश्चन आहे, ठीक आहे, चाचीचे हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय. ठीक आहे, 8 नंबरचा पहिला कोणता प्रश्न घेतोय आपण, 8 नंबरचा. चाचीचे हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. तर आपल्याला माहितीये चाचीचे बघा, चा, ची आणि चे. दादा कोणत्या विभक्तीचे तुझे पाठ असायला पाहिजे हे प्रत्यय. ठीक आहे, चाचीचे हे प्रत्यय आहे आपले जे आहे षष्टी विभक्तीचे. कुठल्या विभक्तीचे, षष्टी विभक्तीचे हे प्रत्यय दादा. कोणत्या विभक्तीचे, षष्टीचे. आणि हे आहे एक वचनातले. कोणते आहे, एक वचनातले प्रत्यय. कोणते आहे तर एक वचनातले. जेव्हा तुला अनेक वचनातले प्रत्यय विचारेल तेव्हा डोक्यात ठेव दादा, चा, ची, चे आणि चा. ठीक आहे, कोणते, चा, ची, चे, चा हे अनेक वचनातले प्रत्यय. आणि सर्वनामाचे जेव्हा तुला प्रत्यय विचारले जाईल तेव्हा डोक्यात ठेव, याचा जो एक वचनातले प्रत्यय आहेत ते आहेत झा, जी, जे. आणि अनेक वचनातले प्रत्यय आहेत झा, जी, जे, जा. ठीक आहे, आणि षष्टी हा विभक्तीचा जर तुला कारकार्थ विचारला तर तो आहे संबंध. कोणता आहे, संबंध. आणि याचा मुख्य कारकार्थामध्ये समावेश होत नाही. ठीक आहे, हा प्रश्न कळाला 8 नंबर नंतर. त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न दादा. विभक्तीच्या अर्थाने काही शब्दयोगी अव्यय लागतात. ठीक आहे, विभक्तीच्या अर्थाने काही शब्दयोगी अव्यय लागतात, त्या रूपास रिकामी जागा म्हणतात. ठीक आहे, विभक्तीच्या अर्थाने काही शब्दयोगी अव्यय लागतात त्या रूपास रिकामी जागा म्हणतात. बघा याला काय म्हणायचंय, विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय. काय, विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय असं म्हटलंय. तर जेव्हा एखादा शब्दयोगी अव्यय आहे ते विभक्तीचं काम करत असेल, म्हणजे नामाला जोडून येत असेल, तर ते काय करतात, विभक्ती प्रतिरूपक अव्ययाचं काम करतात. म्हणजे कशाचं, तर विभक्ती प्रत्ययाचंच काम करतात. म्हणून त्याला काय म्हणतात, विभक्ती प्रतिरूपक अव्यय असं म्हटल्या जातं. प्रश्न क्रमांक 9 समजला असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10. कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाही. ठीक आहे, कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाही. तर याचं उत्तर आहे दादा प्रथमा. कोणता आहे, प्रथमा. जी प्रथमा विभक्ती आहे हिला एक वचनात सुद्धा प्रत्यय नाहीये आणि अनेक वचनात सुद्धा प्रत्यय नाहीये. म्हणजे एकमेव विभक्ती आहे की जी काय आहे, प्रत्यय विरहित विभक्ती आहे. कोणती आहे, प्रत्यय विरहित. जर विभक्ती विचारली तर कोणती येणार दादा, प्रथमा येणार. का, तर हिच्या एक वचनातही प्रत्यय नाही आणि अनेक वचनातही प्रत्यय नाहीये, म्हणून या विभक्तीला काय म्हणणार, प्रत्यय विरहित विभक्ती. ठीक आहे, आणि प्रथमाचा कारकार्थ असतो दादा कर्ता. ठीक आहे, समजू राहिलं ना, कोणता राहणार, कर्ता. चला समोरचा 10 नंतर 11व्या नंबरचा प्रश्न लक्ष द्या. विभक्तीचे एकूण किती प्रकार मानले जातात. किती प्रकार मानले जातात म्हणजे यांनी काय विचारलं, एकूण विभक्त्या किती आहेत. तर एकूण विभक्त्या आपल्याकडे आहेत 8. किती आहेत, 8 विभक्त्या आहेत. ठीक आहे, आता कोणकोणते, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन, अशा 8 विभक्त्या आहेत. ठीक आहे, आणि कारकार्थ सुद्धा 8 आहे, पण मुख्य कारकार्थ किती आहे तर 6च आहे. आणि कोणत्या दोन कारकार्थाचा समावेश होत नाही मुख्य कारकार्थात, तर संबंध आणि हाक या दोघांचा कारकार्थ मुख्य कारकार्थात समावेश होत नाही. मग विभक्तीचे एकूण किती प्रकार मानले जातात तर 8 मानले जातात. ठीक आहे, त्यानंतर 12 नंबरचा प्रश्न लक्ष द्या. पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत. पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत, लक्ष द्या. 12व्या नंबरचा प्रश्न, पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत. तर पंचमीचे जे एक प्रत्यय आहेत ते आहेत एक वचनामधले ऊन, हून. ठीक आहे, पंचमीचे एक वचनातले प्रत्यय काय आहे, ऊन, हून. आणि अनेक वचनातले प्रत्यय सुद्धा काय आहे तर ऊन, हून हेच आहे. कोणते आहेत, ऊन, हून. आणि या पंचमीचा जो कारकार्थ आहे दादा तो आहे अपादान. कोणता आहे, अपादान. डोक्यात ठेवा, अपादान म्हणजे काय, क्रिया कोठून निघाली, एवढं डोक्यात ठेवा, क्रिया कोठून निघाली. ठीक आहे, त्यानंतर समोरचा प्रश्न 13 नंबरचा प्रश्न डोक्यामध्ये ठेवा. सर्वांना सांगितले. ठीक आहे, सर्वांना सांगितले हा प्रश्न विचारतोय. अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती. सर्वांना सांगितले, यामध्ये विभक्ती प्रत्यय काय लागला, डोक्यामध्ये घ्या, सर्वांना. इथं ना हा विभक्ती प्रत्यय लागलाय. मग आपल्याला माहितीये सलाते आणि सलानाते.
एक वचनात सलाते, अनेक वचनात सलानाते. ठीक आहे. मग आता हे कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय आहेत तर द्वितीय आणि चतुर्थीचे. कोणते आहे? द्वितीय आणि चतुर्थीचे. ठीक आहे. परंतु डोक्यात ठेवायचंय जेव्हा सलाते आणि सलानाते हे प्रत्यय प्रत्यक्ष कर्मालाच लागलेले असेल म्हणजे वाक्यात एकच कर्म आहे आणि त्या कर्माला जर वाक्यात एकच कर्म आहे, लक्षामध्ये ठेवा, वाक्यामध्ये कर्म आहे आणि एकच कर्म आहे आणि अशा वेळी जर त्या कर्माला सलाते आणि सलानाते प्रत्यय लागले तरच विभक्ती द्वितीय. बाकी कोणत्याही शब्दाला सलाते सलानाते लागू द्या त्याची विभक्ती माना चतुर्थी. कोणती माना? चतुर्थी. ठीक आहे. मग इथं सर्वांना या शब्दाची विभक्ती काय येणार आहे तर चतुर्थी येणार आहे. कारण की कर्माला लागलाय का? नाही, या वाक्यात कर्मच नाहीये. ठीक आहे. त्यामुळे इथं प्रश्न आहे का द्वितीयाचा? नाहीये. म्हणून सर्वांना या शब्दाची विभक्ती काय आहे तर चतुर्थी येणार. काय येणार? चतुर्थी. चला समोरचा प्रश्न 14 नंबरचा प्रश्न. आता 14 नंबरचा जो प्रश्न आहे त्याकडे लक्ष द्या. बाबांनी, ठीक आहे, यात्रेतून खेळणी आणली. बाबांनी यात्रेतून खेळणी आणली. अधोरेखित आहे बाबांनी या शब्दाखाली. ठीक आहे. याची विभक्ती विचारलेली तर बाबांनी या शब्दाची जी विभक्ती येणार आहे याला कोणता आहे प्रत्यय? नी हा प्रत्यय लागलेला आहे. कोणता आहे? नी. आता नी हा प्रत्यय कुठला आहे लक्षामध्ये ठेवा. ने ए शी. ठीक आहे. त्यानंतर नी शी ई ही. ठीक आहे. कशाचे प्रत्यय आहे? तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहे. कोणत्या? तृतीय विभक्तीचे हे काय प्रत्यय. आणि नी हा कोणता आहे तर तृतीयाचा अनेक वचनामधला हा प्रत्यय आहे. मग याची विभक्ती कोणती येणार आहे? तृतीय विभक्ती. ठीक आहे. बाबाने यात्रेतून खेळणी आणली. ठीक आहे. परंतु याचा विभक्ती जरी तृतीय असेल तरी याचा कारक हा करता येतोय. काय येतोय? करता येतोय. कारण की आणणारे कोण आहे? खेळणी आणणारे कोण आहे तर बाबा आहे. म्हणजे बाबा या वाक्याचे कर्ता आहे. जरी विभक्ती तृतीय असेल तर याचा कारक अर्थ काय येणार आहे? करता येणार आहे. परत सांगतोय, डोक्यामध्ये ठेवा, विभक्ती जी ओळखायची तुम्हाला ती ओळखायची प्रत्ययावरून आणि जो कारक अर्थ आहे तो ओळखायचा आहे त्या शब्दाचा क्रियापदाशी काय संबंध आहे त्याच्यावरून. ठीक आहे. चला लास्ट शेवटचा जो प्रश्न आहे तो लक्ष द्या. वडिलांनी माझ्यासाठी नवीन वही आणली. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. बघा, वडिलांनी माझ्यासाठी नवीन वही आणली. यामध्ये माझ्यासाठी बरोबर आहे की नाही? यामधील माझ्यासाठी मध्ये जो ठीक आहे माझ्यासाठी यामध्ये प्रत्यय कोणता लागला? साठी लागला. ठीक आहे. आता साठी कोणता प्रत्यय आहे तर शब्दयोगी अव्ययी प्रत्यय. कोणता आहे? शब्दयोगी अव्ययाचा. ठीक आहे. आता साठी जो प्रत्यय आहे, ठीक आहे, अर्थी प्रित्यार्थ निमित्त स्तव कारणे साठी करिता हे जे प्रत्यय काम करतात, ठीक आहे, हे करतात चतुर्थीचे काम. कोणते करतात? चतुर्थी विभक्तीचे. कोणते काम करतात? चतुर्थी विभक्तीचे. ठीक आहे. मग साठी हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? चतुर्थीचा आहे. ठीक आहे. आणि विभक्ती कोणती येणार मग याची? चतुर्थी येणार. बघा, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. समोरचे जे प्रश्न आहे, ठीक आहे, तेही घेतल्या जाईल भाग 2 मध्ये. जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा. इथं थांबून जाऊ.